बायरची आणि एक बायरची आणि कुणाची सेलरची बायरची आणि सेलरची लिक्विडिटी असत्या. बायरचे काय करतात सेलरची लिक्विडिटी फाइंड करतात आणि सेलरचे काय करतात बायरची लिक्विडिटी फाइंड करतात. ठीक आहे. बायर सेलरची लिक्विडिटी शोधतात आणि सेलर्स बायरची लिक्विडिटी शोधतात. ठीक आहे. समजलं काय सांगितलं? म्हणजे बाईंगचा ट्रेड घेतला तर सेलिंगच्या लेवल पर्यंत आपण होल्ड करू शकतोय. सेलिंगचा ट्रेड घेतला तर बाईंगच्या लेवल पर्यंत आपण होल्ड करू शकतोय. ठीक आहे. का डाऊट आहे कोणाला आता लिक्विडिटी मध्ये? कंटिन्यू करू का पुढं? म्यूट आहे होय का नाही? म्हणजे माईक चालू आहे तुम्ही सगळे म्यूट आहे. करू का नको पुढे कंटिन्यू? कर इम्रान दादा तुम्हाला समजलं? हा समजलं. लिक्विडिटी म्हणजे काय बघा, बायर्सचे असतात हे सेलर्स शोधतात. ठीक आहे. आणि सेलर्स जे असतात ते बायर्स शोधतात. समजलं? म्हणजे बाईंगचा ट्रेड घेतल्यानंतर सेलर्सची लिक्विडिटी आपण शोधून ट्रेड एक्झिट करायचा. सेलिंगचा ट्रेड घेतल्यानंतर बाईंगची लिक्विडिटी शोधून बाईंगच्या लिक्विडिटीला एक्झिट करायचा. ठीक आहे. समजलं? समजलं. आता पुढे कंटिन्यू करा. लिक्विडिटी बिलो स्विंग लोज लिहून घेतलाय. काल आपण स्विंग हायची लिक्विडिटी कशासाठी शिकलोय? बाईंग साठी काय सेलिंग साठी? सेलिंग मग आता लिहून घ्या स्विंग लो लिक्विडिटी म्हणजे बाईंग साठी असणार. ठीक आहे. आता लिहून घ्या खाली स्विंग लोच्या लिक्विडिटी मध्ये स्विंग लोच्या लिक्विडिटी मध्ये स्विंग लोच्या लिक्विडिटी मध्ये बायर्सचे स्टॉप लॉस असतात. बायर्सचे स्टॉप लॉस असतात. बायर्सच्या पेंडिंग ऑर्डर असतात. आणि नवीन बायर्स स्विंग लो मध्ये ऍड होऊ शकतात. आणि नवीन बायर्स हे स्विंग लो मध्ये ऍड होऊ शकतात. आता काल तुम्हाला जरा किचकट झालं ते टॉपिक नवीन होता म्हणून आता ह्यामध्ये तुम्हाला जरा लगेच समजेल. ठीक आहे. काय काय लिहून घेतला सांगा मला. सांगा स्विंग लोच्या लिक्विडिटीमध्ये हा बाहेरचे स्टॉप लॉस असतात. हा बाहेरच्या पेंडिंग ऑर्डर असतात. हा नवीन बायर स्विंग लो मध्ये ऍड होऊ शकतात. हा ठीक आहे. आणि लिहून घ्या बायर्सचे स्टॉप लॉस घेऊन बायर्सचे स्टॉप लॉस घेऊन कंटिन्यू करा तोच पॉइंट. बायर्सचे स्टॉप लॉस घेऊन मार्केट नवीन लो क्रिएट करू शकतं. बायर्सचे स्टॉप लॉस घेऊन मार्केट नवीन लो क्रिएट करू शकतं. बायर्सचे स्टॉप लॉस घेऊन मार्केट नवीन लो क्रिएट करू शकतं.
लिहून घेतला सगळ्यांनी? हो. पुढे लिहून घ्या. स्विंग लो मार्क करताना स्विंग लो लिक्विडिटी मार्क करताना आणि लिहून घ्यायला स्विंग लो लिक्विडिटी मार्क करताना कायम हायर लो ला मार्क करणार. कायम हायर लो ला मार्क करणार. लिहून घेतला? आता चार्ट दिसायला तुमच्या समोर कसा आहे? दिसायला काय इथं? काय मार्क केलंय? हायर आहे मार्क केलंय का हायर लो? हायर लो. हायर लो मार्क केलाय. ठीक आहे. क्लिअर आहे तुम्हाला? स्विंग लो लिक्विडिटी कुठं असते? कुठं असते सांगा मला स्विंग लो लिक्विडिटी? हायर लो ला. हायर लो ला असते. ठीक आहे. थेरी क्लिअर झाल्या? प्रॅक्टिकली बघूया आता. काय आवाज यायचा बंद झाला ना मागचं? आणि आता डबल याला. पुढे कंटिन्यू करू का आता प्रॅक्टिकली? इम्रान दादा तुम्हाला समजलं? हो समजलं. हा. आता इथंच बघा काय टाइम फ्रेम आपण आपल्या मर्जीने किती पण लावू शकतोय. टाइम फ्रेम मग आता इथे 1 मिनिटामध्ये आहे मी. 1 मिनिटामध्ये आहे. हॅलो वसंत दादा, सुधीर दादा, काका. हॅलो हॅलो वसंत दादा. ट्रेड आली. हॅलो हा बोला. हा ऑनलाईन राहा आता मार्केट लेवलला आले. हा आहे का? हा ते बघा तुम्ही सगळे आता स्विंग लो लिक्विडिटी हायर लो ला असणार म्हणून सांगितले. क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे मार्केट मधला टाइम फ्रेम आपल्या मर्जीनुसार आपण सेट करू शकतोय. टाइम फ्रेम तोच असतोय, फक्त अनालिसिस कसं करायचं हे आपल्यावरती असते. ठीक आहे. टाइम फ्रेम तुम्ही किती पण लावू शकताय. 2 मिनिट थांबा, काही लेवल जरा त्यांना देतो मी. आता इथं मला पहिला ट्रेंड कोणता होता सांगा? हा वसंतदादा लेवल टॅप झाला काय? हा हा आणि मुस्लिम दादा तुम्ही या लेवलला घ्यायचा ट्रेड. इथं तुमचा स्टॉप लॉस 4 5 6 7 30 फिफ्टचा जास्तीत स्टॉप लॉस होतोय. मागाच्या प्रॉफिट मला जास्तीत तुम्ही इथं अर्धा लूज करू शकता इथं. ठीक आहे. अर्धा किंवा 200 रुपये जरी राहिले तरी चालतात होता. तेवढी रिस्क घ्यायची तुम्ही तिथे आणि ट्रेड रिस्क करायला लावणारच मी. हा इथं एंट्री केला का नाही? नाही थांब. गेला आता. थांबा आता सांगतो का मार्केटला थांबायला. थांब. लवकर कॅन्डल 5 सेकंड लागला आणि क्लोजिंग व्हायला पण केला का नाही? यस. आता वरती केला असणार. मोठ्या का लेवल 60 पिपचा स्टॉप लॉस व्हायला फक्त 70 पिपचा. तुमचा काय असं पूर्ण प्रॉफिट काढला सोडा. तुम्हाला चालते आता. एन्जॉय. कुठे घेतल्या हो आता एंट्री? वरती पडली हो. लय झालं एवढं. 130 पीप आहे. हॅलो सज्जय दादा आणि काका. हॅलो सज्जय दादा. जाऊ. काय हाय का नाही मीटिंग मध्ये? ही ट्रेडच्या वेळेला कुठं झोपतात काय की काय? हाय सध्याला एंट्री घेतलाय काय इथं? एंट्री घेतलाय काय? सज्जाद भाई. मग तीच की एंट्री घेतलाय का विचारालोय. कॉल कट कर. घेतलाय का एंट्री? बोल के रेन. हॅलो. एंट्री घेतलाय काय म्हटलं? नाही घेतली. घ्या की आता आले लेवलला. फुल बॅकला आले. आवाज काही ना तुझा. नाही तुम्हाला आवाज आलाय?
यालाय सज्जादाचा बारीक यालाय. एंट्री झाल्या परत बऱ्यापैकी आता रिस्क फ्री पण होणार आहे ट्रेड. सध्या आता एंट्री केला का नाही? स्टॉप लॉस किती दाखवालाय इम्रान दादा म्हणतो मुस्लिम दादा स्टॉप लॉस किती दाखवालाय? 303 दाखवलाय तो 304 नाही त्यामध्ये 404 पिप्स मध्ये किती दाखवालाय? पिप्स मध्ये मुस्लिम दादा सांगू देत. हॅलो 5.3 म्हणजे 53 पिप्स. ठीक आहे 53 पिप्सचा ट्रेड रिस्क फ्री होणार आहे तुमचा. एंटर कोण कोण केलाय? मी या हा आणि वसंतदादा ह्यो ट्रेड झाला नाही समजा तर चुकून इथं पण ट्रेड आहे का एक? हा. आणि मुस्लिम दादा तुम्ही ऑन करून ठेवा इथं बाईंगचं. स्टॉप लॉस तुम्ही आत्ताच लावा सांगतोय तिथं. 403.300 403.300 ला स्टॉप लॉस लावा तुमचा. तुम्ही सांगतोय तेव्हा कन्फर्म वरती लावा. आता हॅलो तुम्ही सगळे बघा आता तोपर्यंत इकडे लक्ष द्या. आता आपण कोणती लिक्विडिटी शिकायला स्विंग लोची. ठीक आहे मग पहिला आपण काल स्विंग हाईट शिकताना काय बोललो? ट्रेंड कोणता आहे बघितलो डाऊन ट्रेड. पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये. ठीक आहे आता 1 मिनिटामध्ये मला सांगायचं कोणता ट्रेंड आहे इथून? अप ट्रेंड. अप ट्रेंड. इम्रान दादा अप ट्रेंड कसा ओळखणार? अप ट्रेंड कसा ओळखणार? हायर सेकंड काय फर्स्ट हायर आहे ब्रेक झाल्यानंतर? सेकंड. हा आता इथं हा फर्स्ट हायर आहे ब्रेक झालाय. हा आता मुस्लिम जर तुम्ही सांगा इथं सेकंड ब्रेक झालाय. सेकंड ब्रेक झालाय का नाही? माईक म्यूट आहे तुमचा. अरमान तू सांगितलं सेकंड ब्रेक झालाय का नाही? होय. मग इथं हा हायर आणि हा हायर लो होतोय. हा. आता इथं हायर आहे इथं झालाय. हम्म. रेटेस्टला इथं आला म्हणजे हायर लो इथं झाला. ठीक आहे हा. परत हायर आहे इथं हायर लो इथं. हम्म. सेकंड हायर आहे इथं ब्रेक केला. हम्म. परत हायर लो इथं झाला. हम्म. इम्रान दादा इथं थर्ड हायर झाला. हो फोर्थ हायर लो इथं झाला. फिफ्थ हायर इथं झाला. फिफ्थ हायर लो इथं झाला. ठीक आहे हायर लो कसं मार्क करायचंय तुम्ही अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये शिकताना शिकलाय का नाही? होय. मग आता इथं काय मॅटर करणार तुम्हाला? कोणतं पॅटर्न आपल्याला फॉलो करायचं आहे? अप ट्रेंड मधलं हायर लो ला आपण मार्क करायचं आहे. काय म्हणून? स्विंग लो ची लिक्विडिटी. ठीक आहे आता इथं तुम्ही समजा इथं 5 मिनिटांमध्ये इथं मार्क केला लेवल. ठीक आहे 5 मिनिटांमध्ये या लेवलला जेव्हा येणार मार्केट तेव्हा इथं काय म्हणणार आपण? स्विंग लो ची लिक्विडिटी असणार. मग इथं आपण 1 मिनिटामध्ये शिफ्ट. आता 1 मिनिटामध्ये शिफ्ट केलोय मी. आता इथं काय केलं सांगा? 1 मिनिटाची ग्रीन कॅन्डल झाली इथं. सेकंड कॅन्डलला बाय करायला सांगितलं त्यांना. आता लिहून घ्या स्विंग लोच्या लिक्विडिटीला आल्यानंतर स्विंग लोच्या लिक्विडिटीला आल्यानंतर अनालाइज केलेल्या टाइम फ्रेम नुसार अनालाइज केलेल्या टाइम फ्रेम नुसार अनालाइज केलेल्या टाइम फ्रेम नुसार त्याच्या रिलेटेड दिलेला लहान टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करून त्याच्या रिलेटेड दिलेला लहान टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करून त्याच्या रिलेटेड दिलेल्या लहान टाइम फ्रेमची शिफ्ट करून निवडला लहान टाइम फ्रेम एका ग्रीन कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊन
एका ग्रीन कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊन सेकंड कॅन्डलला बाईंग ऑर्डर एक्झिक्यूट करणार. Green size. काकाने किंवा C1 नाही. सेकंड कॅन्डलला बाईंगची ऑर्डर एक्झिक्यूट करणार. लिहून घेतला. कॅम्प परत एकदा सांगा. घेऊन सेकंड कॅन्डल. फर्स्ट त्या लेवलला आल्यानंतर ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर कॅम्प परत एकदा सांगा. लेवलला आल्यानंतर ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर कन्फर्मेशन घेऊन सेकंड कॅन्डलला बाईंगची ऑर्डर एक्झिक्यूट करणार. लिहून घेतला. हो. सेकंड लिहून घेतला. सज्जदादा, वसंतदादा, ही लेवल व्हॅलिड होणार नाही. आता खाली क्लोजिंग दिले तरी पण ह्या कॅन्डल पर्यंत तुम्ही होल्ड करू शकताय आणि डायरेक्ट इथं ह्या लेवलला एंट्री घ्यायची आहे. मग आणि मुस्लिम दादा तुम्ही पण इथे एंट्री घ्यायची आहे काय? ओके. मग क्रॉस आता कराय नाही profit- काय बॉडी. नाही, क्रॉस केलाय एका लेवलची. एक लास्ट लेवल इथं उरल्या. हा. इथं बघूया, एक कॅन्डल मोठी कॅन्डल याची हा एक अपेक्षा. आणि मुस्लिम दादा, आता मग या ट्रेड मध्ये जो प्रॉफिट घेतलाय हा. तो इथं आपण रिस्क करायचं, फक्त कॅपॅसिटी ठेवायची. ठीक आहे. हा. म्हणजे गेला तर प्रॉफिट मला आला जाऊ द्या असं. हा. बरोबर. हा, जाऊ द्यायचं नाही, खरं सांगायला लागलोय. इम्रान दादा, हा, बोला. आतापर्यंत सांगितलं ते क्लिअर झालं तुम्हाला थिअरी? हो, झालं की. काय डाऊट आहे त्यामध्ये? नाही. आता इथे एक्झाम्पल घेतो बघा का तुमचं. मला तुम्ही सांगायचं काय काय करायचं. त्यांना असं आले विचार काय काय झालं थेरीला. तेच की, स्विंग लोची लिक्विडिटी तुम्हाला कालच्यापेक्षा सोपी झाल्या. हो. स्विंग हायपेक्षा. आणि स्टॉप हो, लॉस सोपी प्रत्येकाला झाली. सेम होणार काय? सेम याला स्टॉप लॉस रिपीट होणार. वरती लिहून दिल्यात तेच स्टॉप लॉस कंटिन्यू सगळ्याला होणार. ठीक आहे. आता मला पहिला सांगा, थिअरी मध्ये बघून सांगा, पहिला काय करणार मार्केटमध्ये आल्यानंतर? फेज कुठला आहे बघणार, ट्रेंड कुठला आहे बघणार. हो, ट्रेंड कुठला आहे बघणार. लिक्विडिटी फाइंड आउट करायला ट्रेंड कुठला पाहिजे. आता डोळे फिरवा तुम्ही, आता चालतंय. कोणता ट्रेंड? अप ट्रेंड पाहिजे. ट्रेंड. त्याच्यानंतर काय बघणार, अप ट्रेंड मध्ये कोणतं पॅटर्न इथं आपल्याला स्विंग लो साठी महत्वाचं पडणार आहे. हायर आहे. नाही, अप ट्रेंड ब्रेक Higher व्हायला low. हायर आहे. हा, अप ट्रेंड ब्रेक व्हायला हायर आहे बघणार आपण. पण अप ट्रेंडचा वापर करून कोणता असं पॅटर्न आहे की आपण स्विंग लोच्या लिक्विडिटीला मार्क करायला मदत घेणार. हायर लो. हायर लो ला करणार. ठीक आहे. आता हे अनालिसिस तुम्ही समजा 15 मिनिटांमध्ये केला. किती मिनिटांमध्ये केला? 15 मिनिटांमध्ये. मग तुम्ही लेवलला जेव्हा मार्केट लेवलला, हे मी 15 मिनिटांमध्ये केलं समजा. हो. एक्झाम्पल दाखवलं होतं, आलेच 15 मिनिटाला. हे 5 मिनिटांमध्ये केलंय समजा. हे 5 मिनिटांमध्ये अनालाइज केलंय मी. हो. ग्रीन लेवली. सगळ्यात पहिला काय बघायचं बघा, ट्रेंड पहिला आल्यानंतर मार्केटमध्ये बघितलं असणार मी. हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय,
इथं कोणता मार्क केलाय? हायर लो. हायर लो. मग इथं मला सांगा हायर लो मार्क केलाय 5 मिनिटांमध्ये अनालाइज केलोय मी. हो मग ह्याच्या अकॉर्डिंग मी कमी टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करणार. हो. मग इंट्राडे कन्फर्मेशनला 5 मिनिटाच्या अनालाइज मध्ये किती मिनिटांमध्ये शिफ्ट करणार सांगा? नुसतं मला 1 सांगा. मिनिटामध्ये. हा 1 मिनिटामध्ये. आता 1 मिनिटामध्ये केलो. आता इथं आल्यानंतर काय होणार माहितीये काय? त्या लेवलला काय व्हायला पाहिजे? लेवलला मार्केट आलं, मग इथं आल्यानंतर काय व्हायला पाहिजे? एक ग्रीन कॅन्डल झाली पाहिजे. कन्फर्मेशन घेणार. हा मग ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर काय करायचं? सेकंड कॅन्डलला लगेच बाईंग बाय ऑर्डर करायचं, एक्झिक्यूट. एक्झिक्यूट करणार. ठीक आहे, हो क्लिअर आहे? क्लिअर आहे. कालच्या लिक्विडिटी पेक्षा आजचं सोपं झालं की नाही पहिला मला सांगा. चालेल लागलंय. काल नवीन टॉपिक चालू होता म्हणून जरा किचकट वाटलं तुम्हाला. आता जरा सोपंच आहे ते. ठीक आहे. हम्म. आता अजून बघा ह्यामध्ये लिहून घ्या. लेवलच्या बाहेर जर हॅलो सजऱ्याने वसंत दादा लेवलला आल्या काय? लेवलला आल्यानंतर ट्रेड घ्यायचा आहे. 5 मिनिटाची लिक्विडिटी आहे, चांगला ट्रेड आहे. हॅलो अंशा तू घेणार आहेस? अंशा ट्रेड घेणार चांगला. आहे? ट्रेड घेणार आहे लेवलला? घेतो की बाय हा, करायचं घे. सेल करायचं. बाय बाईंगचा आहे. मस्त आहे की दादा, डोके दुखाले वाटते. सेल करून टाक रे तू. आणि हाय ते जाऊ दे. हं? बघा ना, तर तुम्ही बँकला घेतल्यानंतर सेलला जायचं खरंच. असं होईल मग मागच्या वेळी झालं बघा. तुम्ही लिहून घ्या तोपर्यंत. लेवलच्या बाहेर जेव्हा बॉडी क्लोज करते ग्रीन किंवा रेड, लेवलच्या बाहेर जेव्हा बॉडी क्लोज करते ग्रीन किंवा रेड, तेव्हा बाहेर क्लोज करते. हा बॉडी जेव्हा बाहेर क्लोज करते लेवलच्या लोअर टाइम फ्रेम्स मध्ये किंवा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, लोअर टाइम फ्रेम्स मध्ये किंवा मोठ्या टाइम फ्रेम्स मध्ये, तर ती लेवल इनव्हॅलिड होते. तर ती लेवल इनव्हॅलिड होते. वसंत आणि सजरा ट्रेड चालू आहे का नाही? तर ती लेवल इनव्हॅलिड होते. लिहून घेतला आणि पुढे लिहून घ्या कॉमा करून. जर वीक लेवलच्या बाहेर असेल, जर वीक लेवलच्या बाहेर असेल, जर वीक लेवलच्या बाहेर असेल तर ती लेवल व्हॅलिडच राहते. लेवल व्हॅलिड राहते का? हा व्हॅलिडच राहते. लिहून घेतला. हो ट्रेड चालू आहे का नाही इथं? हॅलो काका, आता इथं बघा कसं होतंय ते. आता समजा मी ही एवढी लेवल काढलोय, ठीक आहे. या लेवलच्या बाहेर जर इथं बॉडी क्लोज झाली एंट्री घ्यायच्या आधी किंवा एंट्री घेतल्यानंतर, तर ती लेवल इनव्हॅलिड असते. ठीक आहे. आणि ते जर असं वीक असेल तर ती व्हॅलिड असते लेवल. आता इथं समजा
एवढी मोठी लेवल काढलोय मी इथपर्यंत. आता वीक ह्याच्या बाहेर गेले तर ही लेवल काय असते, व्हॅलिडच राहते. ठीक आहे, काय डाऊट आहे कुणाला? थिअरी क्लिअर आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? काय अवघड आहे? हम्म. आणि स्टॉप लॉस वगैरे सगळं सेम. सेलिंग साठी स्टॉप लॉस हा वरती असतोय, बाईंग साठी स्टॉप लॉस खाली असणार. ठीक आहे. हॅलो सजय दादा, माईक चालू करा की, ट्रेड चालू आहे का नाही? सध्या आता निवांत असते ट्रेड घेतलं. नाही, या ट्रेड मध्ये गडबड आहे म्हणून एक्झिट करायला सांगायला. खालची लेवल क्रॉस करून गेली आहे म्हणून. काय रे? खालची लेवल बिना टच करता वरती गेली आहे म्हणून. होय. लॉस झाल्यावर येतात ना काय सगळी ऑनलाईन. लॉस चालू झालं. सर कितीपर्यंत होल्ड करू दे? काय तुला अजून बाईंग केलास ते? हा केलंय की. बाईंग करायला सांगायला नाही मी अजून. बाईंग कुठे कर म्हटलोय मी तुला? हा सर, ट्रेड चालू आहे का नाही? आणशा बाईंग केला असेल तू? होय, $2 प्रॉफिट आहे मला आता. अरे मी कुठल्या लेवलला बाय कर म्हटलो? या ग्रीन लेवलला. इथं पण काय confirmation वर गेलो घेऊन. तोपर्यंत बाय करून टाकलो मी. तसं करायचं नाही रे, मग लॉस झाला की बोंब होता बघ. कॅन्सल करायला सांग माहिती. वरती जाणार नाही, ते खाली जाणार आहे. बघ आता काय होतोस. सज्जरदा माईक म्यूट आहे तुमचा. आता तुमच्या हा सगळ्यांचं झालंय, एक्झिट मारलो मी. हा एक्झिट राहू दे. इथं आल्यानंतर ट्रेड करायचा आहे. $2 प्रॉफिट केलो आणि मारलो एक्झिट. हा. डायरेक्ट स्कॅल्पिंग म्हणायचं झाले. झाले स्कॅल्पिंग पोटापर्यंत स्कॅल्पिंग. झाले. हे बघ, इथं आल्यानंतर ट्रेड करता का ह्या लेवलला? कुठं म्हणलं? खाली मार कर की लेवल. केलो की मी हलके आता. मग आधी मध्ये कशाला घेतलास? असं जरा $2 भेटले की. पांढऱ्या लेवल भेटले तुमच्या की. नाही, तुम्ही अजून नवीन आहे. हा, झालं की. ते $2 खाली गेला असतं तर. आणि मग काय सलामी दिली असती आता. हे बघा, तुम्हाला आता क्लिअर झाले थेरी? प्रॅक्टिकली अजून एक टाइम दाखवू. हे बघा, 15 मिनिटांमध्ये मार्केट आहे. इम्रान जरा माईक चालू करायचा तुमचा. पहिला काय बघणार अरमान? मी ट्रेंड बघणार. होय. मुस्लिमचा ट्रेंड कुठला चालू आहे? 2 हायर आहे, ब्रेक केल्यानंतर अप ट्रेंड समजणार. इथे एक ब्रेक केला, इथे एक ब्रेक केलाय. ठीक आहे. हायर आहे, हायर लो, परत हायर आहे, परत हायर लो, परत इथं हायर आहे झाला, इथं ब्रेक केला, हायर लोचं कन्फर्मेशन इथं झालं, मार्क केलो. कळलं कसं मार्किंग करायचं? हायर लो, हायर आयचं ब्रेक झाल्यानंतर मग हायर लो मार्क करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं? लोअर टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करायचं. आता जेव्हा मार्केट ह्या लेवलला येणार तेव्हा मी काय करणार सांगा इम्रान दादा? एक पॉइंट सांगा. लेवलला मार्केट आल्यानंतर काय करणार? बाईंग Analyze केलं नाही. हा, लहान टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करणार. ठीक आहे. हो. सेकंड पॉइंट काय असणार? लहान टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट केलो. बाईंगच्या लेवलला कशाची वाट बघणार कन्फर्मेशन साठी? हायर लोची. काय? एका ग्रीन कॅन्डलची वाट बघणार. हा. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल नंतर अरमान काय करणार सांग? कितव्या Buying कॅन्डलला trade एक्झिट घेणार. करणार? कितव्या कॅन्डलला एंट्री मारणार? तिसऱ्या. तिसऱ्या.
म्हणजे पहिली ती क्रॉस लागणार, मग ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर क्लोजिंग पहिली झाल्यानंतर ग्रीन घेणार. कॅन्डल झाल्यानंतर दुसऱ्या कॅन्डलला म्हणजे एंट्री घेणारच. हा म्हणजे पहिले टच झाली लेवल, हा ती लाल मी झाली असली तर मग ग्रीन झाल्यानंतर घेणार ना. हा ग्रीन झाल्यास तरच घ्यायची. दुसरी कॅन्डल काय पण होऊ दे मग. हा. हॅलो वसनाचा ट्रेड चालू आहे का नाही? एक्झिट करा की माईक क्लास मध्ये केवढं सांगायला आलोय. लेवल लय डेंजर आहे. डेंजर आहे लेवल, ती एक्झिट करा. प्रॉफिट मध्ये आहे. किती प्रॉफिट मध्ये आहे? 1000. एक्झिट करा. मीटिंग जॉईन करा लवकर. काय झालं? हा सध्याला कुठं गेलतास? एक्झिट करा अरे म्हटलं. मुलगी एक्झिट करा म्हटलंय लेवल. कुठली? हे आता चालू मी आहे लावलो trading. ना. लावायचं नाही. हॅलो. हा तुम्ही सगळे आता लक्ष द्या. काल तुम्हाला सिम्युलस लिक्विडिटी म्हणजे काय, हम्म, कशी फाइंड आउट करायची, हम्म, ते कसं कन्फर्मेशन घ्यायचं, हम्म. काय डाऊट आहे कोणाला बोला जरा, नाहीतर मला समजणार नाही तुम्हाला समजायलंय का नाही ते. लेवल तुम्ही कसं म्हटलं का कसं काय हे आहे? काय एकदा invalid? रिपीट करा की, एकदा रिपीट करा जरा. तू कितीला जॉईन झाला असेल? मी कुठे रेटला सुधारता? नव्हे. हा तोच की वसंत हे मगाशी. बघा, हा, लेवल इनव्हॅलिड काय झाले माहिती आहे, लेवलच्या बाहेर इथं क्लोजिंग दिलं हम्म. म्हणून इनव्हॅलिड झाले ती. येणार आहे या लेवलला आल्यानंतर करूया. सुधारता हो कुठे किती पॉईंटला एंट्री घेतला तुम्ही? तिथं वरती पडलेले 18ला. मग आत्ता एक्झिट केलाय? नाही मगाशीच गेलो. क्लोजिंग दिल्यावर परत गेलो. इथं क्लोजिंग दिल्यानंतर ना. हम्म. हा तुम्हाला सगळ्यांना स्विंग लो लिक्विडिटी म्हणजे काय समजलं? काय डाऊट आहे कोणाला स्विंग लो लिक्विडिटी मध्ये? एकदा रिपीट करा की सर. हा तुला आता पहिला पॉईंट बसला बघा. काय हा पहिला काय करायचं, मार्केटचा ट्रेंड बघायचा. हा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड बघितला, 15 मिनिटांमध्ये बघितला समज, ठीक आहे. हा 15 मिनिटांमध्ये इथे अनालाइज करायचं. हायर हाय हायर लो म्हणजेच काय, अप ट्रेंड. हम्म स्विंग लो ची लिक्विडिटी फाइंड आउट करताना आपल्याला हायर लो ला मार्क करायचा असणार, ठीक आहे. हा मग 2 हायर आय ब्रेक झाल्यानंतर कन्फर्मेशन भेटणार अप ट्रेंडचे का 3 हायर आय ब्रेक झाल्यानंतर? 2 ब्रेक झाल्यानंतर. हा मग इथं 2 वेळा इथं ब्रेक झालंय, इथं आणि इथं हा रिटेस्टला खाली येते, त्याला काय म्हणायचं, हायर लो. हा आता इथं हायर आय झालाय, खाली आला हायर लो झाला. नाही माझ्यात बघ फक्त मीटिंग बघ. हा परत हायर आयला इथं गेलं, हा नंतर खाली आलं इथं हायर लो झालं. चालेल. परत इथून वरती गेलं, हा हायर. इथं हायर हाय झाला. हम्म इथं जास्त रिटेस्ट कुठं आले, इथं झाले. हा इथं झालं. मग इथं हायर लो झाला. हा हा ब्रेक केल्यानंतर हा हायर लो कन्फर्म होतोय. हा झालं. तोपर्यंत हायर लो इनव्हॅलिड असतोय, ठीक आहे. ब्रेक करणे हायर आहे तोपर्यंत. हा जोपर्यंत पहिला हायर आहे म्हणजे चालू असलेला प्रेझेंट हायर आहे ब्रेक होत नाही, तोपर्यंत खालचा हायर लो हा इनव्हॅलिड असतोय, ठीक आहे. ओके. आता हे सगळं इथं मार्क केला समज, हायर लो. हा हायर लो म्हणजे काय, स्विंग लो ची लिक्विडिटी, समजलं. चालेल. स्विंग लोच्या लिक्विडिटीला आल्यानंतर काय करायचं, 15 मिनिटांमध्ये अनालाइज केला समज, हा तर कमी टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट व्हायचं. ओके. आता इथं 1 मिनिटामध्ये तू शिफ्ट झालास, ठीक आहे. हा आणि मार्केट ह्या लेवलला आलं समज, आता इथं अशी एक रेड कॅन्डल आली. हा मग इथं आल्यानंतर काय करणार तू, लोअर टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करणार. नाही. अनालाइज केलेल्या लोअर टाइम फ्रेम मध्ये लिहून दिलंय ते मी, हा कुठल्या अनालाइजला किती टाइम फ्रेम शिफ्ट करायचा. हा समजायला का पहिला डाऊट आहे तुला? 15 मिनिट मध्ये अनालाइज करायचं, मग ह्याच्यामध्ये लो ह्याच्यामध्ये घुसायचं. हा पहिला अनालाइज मोठ्यामध्ये करायचं आणि त्याच्या रिलेटेड लो मध्ये शिफ्ट करायचं. हा चालेल. काय डाऊट आहे तुला यामध्ये, आता सांगालो त्यातपर्यंत? नाही क्लिअर झालं. त्याच्यानंतर काय करायचं, आता 15 मिनिटामध्ये म्हटल्यानंतर मी 1 मिनिटामध्ये शिफ्ट करणार. हा 1 मिनिटामध्ये जर इथं ग्रीन कॅन्डल झाली, हा तर इथं मी काय करणार, ग्रीन कॅन्डल क्लोज झाल्यानंतर सेकंड कॅन्डलला बाय करणार. हा आणि तेच ग्रीन कॅन्डलची बॉडी इथं क्लोज झाली समज, खाली विकच्या आणि मग वरती झाली, हा तर इथं ट्रेड इनव्हॅलिड होणार. हा तेच इथं रेड कॅन्डलला जरी अशी क्लोजिंग दिली तरी इथं लेवल ती इनव्हॅलिड होणार. ओके ओके. आणि तेच इथं असलं समज आणि लेवल बरोबर मार्क करायचं काय, ऍक्युरेट एकदम. हा आणि जर वीक असं खाली असलं किती पण, हा मग ही लेवल कायम व्हॅलिडच असते, वीकचा काय संबंधित नाही, ठीक आहे. ओके ओके.
कारण म्हणजे मी काय सांगितलं बघा, मार्केट स्टॉप लॉसची शक्यता असते जास्त घेण्याची. स्टॉप लॉस घेऊ शकते म्हणून सांगितले का नाही बाहेरचे. स्टॉप लॉस पेंडिंग असतात. स्टॉप लॉस पेंडिंग असते सांगितले का नाही. हो सांगितलं. हा मग स्टॉप लॉस पेंडिंग असते स्टॉप लॉस तिथे घेते मार्केट. नवीन लिक्विडिटी तयार करू शकते, शक्यता असते फक्त ती नवीन लिक्विडिटी तयार करण्याची. नंतर वरती जाते. ठीक आहे. काय डाऊट आहे का बघा आणि तुला? नाही क्लिअर झालं सर. बा आणि एकदा झालं क्लिअर clear. कर, मग पुढे जातो. झालं. पहिला काय करणार सांग? ट्रेंड बघणार, हा ट्रेंड बघणार, त्याच्यानंतर अनालाइज करणार. अनालाइज करणार मोठ्या जर time frame मध्ये. डाऊन ट्रेंड असेल तर कसला स्विंग मार्क करणार? हाय काय लो? लो. डाऊन ट्रेंड असताना इम्रान दादा कोणता स्विंग मार्क करणार? हा हाय करणार. सांग केला, त्यांना विचारलोय. काय मार्क करणार इम्रान दादा? लोवर आहे. लोअर हाय म्हणजे कोणत्या स्विंगची लिक्विडिटी? स्विंग आहे. स्विंग हायची लिक्विडिटी. ठीक आहे. आता सांग अनिश कोणतं मार्क करणार? लोअर हाय. आणि बाईंग साठी कोणती करणार? हायर लो. हा आता 15 मिनिटांमध्ये अनालाइज केलास म्हणजे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज केलास. केलं. नंतर काय करायचं? कमी टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट करायचं. हा. त्यानंतर कमी टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट केल्यानंतर काय करणार इम्रान दादा? पहिला पॉईंट अनालिस केला की तुम्ही. आता अनालिस केल्यानंतर पहिला काय करणार आता 1 मिनिटामध्ये लो टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट केल्यानंतर? सेकंड कॅन्डलला बाईंग ऑर्डर एक्झिक्यूट करणार. सेकंड कॅन्डलला बाय करणार, बरोबर आहे. पण पहिली कॅन्डल कुठल्या कलरची व्हायला पाहिजे? ग्रीन ग्रीनची. ठीक आहे. ग्रीन कॅन्डलची कन्फर्मेशन घेणार. आणि सेकंड कॅन्डलला न विचार करता डायरेक्ट एंट्री घ्यायची. ठीक आहे. ठीक. चालते. काय डाऊट आहे कुणाला? डाऊट आहे कुणाला? आणि तुला काय डाऊट आहे? नाही क्लिअर झालं क्लिअर झालं. ठीक आहे. आता पुढे कंटिन्यू करू मग. ओके. मुस्लिम दादा तुम्हाला काय डाऊट आहे? हा त्या लेवलवरती लक्ष द्या, का लेवलला यायला आलंय. तोपर्यंत पुढचा पॉइंट लिहून घ्या. आपण आता मार्केटच्या स्ट्रक्चर मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये किती प्रकार शिकलोय? हॉरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्स आणि सेकंड कोणता होता? ट्रेंड लाईनचा. हॉरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लो लिक्विडिटी समजायचं. आता लिहून घ्या ट्रेंड लाईन मध्ये ट्रेंड लाईन लिक्विडिटी. सेकंड पॉइंट वसंत दादा, मुस्लिम दादा माईक आणि कॅमेरा चालू करा. लेवलला आलंय, लेवल टॅप झाला. कन्फर्मचं फक्त दाबून ठेवा. बाय करा म्हणले लगेच बाय करायचं. लेवल टॅप झाला. स्टॉप लॉस किती सांगितलं आहे मुस्लिम दादा? 3.300 ना? 390 काय? हा 3.390. एंटर केला काय? ग्रीन कॅन्डल झाली, खाली पण आले. वसंत दादा एंट्री केला? मुस्लिम दादा तुम्ही आता पार्सल क्लोजिंग वरती क्लिक करून ठेवा. एंट्री मारले सर. हा आन्सर तुझी पण एंट्री करा काय? गेले 0.01 ला लावले. आन्सर तू डायरेक्ट सगळं क्लोज करायचं काय? किती काय टार्गेट किती देऊ? नाही मी सांगतोय कुठं क्लोज करायचं. इम्रान दादा सकाळपासून जॉईन होशील का नाही? गडिंग्लजला चालतो मी पण. ते बाहेर आलतो गेलतो. ते घेतला असते तुमचं पण रिव्हिजन. सकाळपासून भारी ट्रेड सांगितलं की स्टॉप लॉस 403.390 सांगितलं ना? 403.390. वसंतदादा बाय केलाय का नाही? काय? वसंतदादा बाय केलाय का नाही? नाही का?
मग आता बघा लेवलला यायची ऑर्डर काय इथंच करताय. करतो थांबा. लेवलला टॅप करून ग्रीन कॅन्डल झाल्या, सगळं झालंय. आणि दोन्ही अकाउंट मध्ये करा काय, त्यांच्या पण एखादे अकाउंट मध्ये जरा करा. एखादे सर जरा स्टॉपला सांगा की. 403.390. अंशा मारूचा प्रॉफिट सांगा काय, तुला मी 300. सांगेल तिथे एक्झिट करायला लागणार आहे. आणि मुस्तफा तुम्ही पण मी सांगतो तसं करा, आणि वसंत आणि सजरा तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. बरोबर. पार्शियल क्लोज वरती हे केलं बघा. हा तुम्ही पार्सल क्लोजर ठेवा आणि अंशाचं डायरेक्ट सगळं एक्झिट करायचं आहे. आणि कुणाची एंट्री आता वसंत आणि ते सजरेचा इथे झाली नसेल तर खाली आलं इथे एंटर करू शकताय. मुस्तफाचा प्रॉफिट किती चालू आहे 150 अंशा तुझा? 180. माझ्या 250 चालू आहे, आता 300 ला गेला. काय डॉलर? डॉलर $3 सॉरी जरा जम्बलिंग झालं ते. मगाशी तुला मगाशी डॉलर आता 300 म्हणाला असेल. नाही अरे ते त्यांच्या नादाने ते मी म्हणायला लागलो राव. टेन्शन मध्ये हो जरा ते जंबल झालं की. वसंत घेतला का नाही? मला एंट्री मिळाली नाही. भेटायला एंट्री हम्म. आणि सजरा तुम्ही मला मिळालं नाही मला. आणि वसंत तुम्हाला भेटली काय? मिळाली. वसंत अण्णा भेटते एंट्री. मार्केट माझं कुठं ते- पण जाऊ दे. Get open असेल get open. हा? नाही, टाइम झालं, 5 वाजता आलो. तर इथे जरा प्रॉब्लेम आहे म्हणलो. हा. एकट्याने फोन माझा वेळ. काय? आमचा किती चालू आहे तुझा? माझं झालंय $10 झाले बरोबर. काय? म्हणजे $3 प्रॉफिट झाले. हा. आमचा तर लय कन्फ्युज करला ना का मला. चुकून आला आता मी काय मुद्दाम न करावलोय. मुस्लिम तुमचा किती प्रॉफिट चालू आहे? डॉलर मध्ये करून 330. गो आयन मध्ये करून घे. 300. आहे ना हा तेच हो ते आधीच सेट करायचं राहिलं माझं. हे बघा हा. मुस्लिम दादा, हा हे जिथं संपतंय इथं आल्यानंतर तुमचा ट्रेड रिस्क फ्री करायचा. तुम्ही सांगा, मी चालू ठेवलंय, मी तुमची विंडो बंद आहे. हा. आमच्या ओव्हरऑल कॅपिटल किती झाला आता? माझा $10 झालाय बरोबर. म्हणजे मगाशी 8-9 मगाशी $2 झालं की, काय मगाशी $2 चालतं की. होय चालतंय की. मग ते त्यांचं ते तेच निघालं. धरून हो. हा मगाशी धरून ते एक्झिट मारलो तिथं. मग काल किती होतं? काल 6 झालं. काल 6 होतं. आता 10 झालं बरोबर. 10 उरलेलं ना? 13 नाही 13 महिना झाला. हा हा, मग 7, 8, 9, 10. आज $4 प्रॉफिट बरोबर. रिस्क फ्री द्यायला नाही का अजून कुणालाच? ते माझ्यासाठी खालती आलंय ते. वर सांगावं जायला. वर घेऊन जायला. नाही नाही मला वर घालूया का सांगायला? मला घेऊन जाणार ते. जरा फिरवा की अनेकदा ते रॉकेट फिरवा जरा. रॉकेट फिरवतो की लगेच वर जाते. माझी पेंडिंग ऑर्डर ठेवलेली आहे तिथं, त्याच्यामुळे ते आलंय. नाही मी आता रॉकेट लावणार आहे. 7 करोड रुपयाची आहे ती. तुमच्या बारक्या ऑर्डर कुठं लागतील तिथं? आता बघा की इथनं बारक्या ऑर्डर कशावरती जातात. बघे की पैज माझी ऑर्डर घेतल्याच्या ते वर जातो. पहिली वेळ ग्रीन एरियात आलं. हा होय. पहिली वेळ आलं. आणि याच लेवलला जर लॉस दिला तर झालं मग. ती माझी ऑर्डर घेतल्याच्या वर जातोच नाही तर नाही तेवढं नाही. बी- मुस्तकिम दादांचा पहिला दिवस आहे, त्यांना रिस्क फ्री द्यायला मार्केट पहिला वरती जाणार. नाही नाही आणि वसंतदादांच्या आता इथे किती प्रॉफिट चालू असणार? वसंतदा प्रॉफिट किती चालू आहे? काय की किती आहे? हा काय की बघायला नाही नाही. असं पाहिजे. एंट्री चालू ठेवून काय असेल ते निवांत. हाय काय कोणाच्यात तेवढा दम? माझ्यात तर नाही आहे. तर जर आता आपण करतोय असं कुठं वसंतदा बघायचं करतोय? जरा. काय? दादा बघतोय आम्ही. दादा
वसंतराव दोन्ही अकाउंट मध्ये घेतला ना? होय. किती प्रॉफिट चालू आहे तुम्हाला दोन्हीचं एकदम सांगा. 1000. दोन्हीचं मिळून 1000. 1200. 1300. 1400. मग सेम आता किती प्रॉफिट चालू आहे तुमचा? 420. आणसा तुझा 400 झाला 400. या दोघांनी 0.01च घेतला काय? मग आणसा तुला 0.01 सांगितलं ना? होय होय आणि तेवढं नको मुकुंदरा ते तुम्हाला balance. 0.02. होय दोघांचा प्रॉफिट सेम कसा दाखवायला? $4 आहे का रे? होय होय मला आता एक्झिट मारलो मी. एक्झिट मारलास होय का? बिहूर मारल्यानंतर एक्झिट. आणि ऐक की जरा ऐकून कर की. का असं करायला सांग बरं? त्रास व्हायला मला आणि मला त्रास काय व्हायला. झाली ते स्कॅल्पिंग सवय पडला एवढं मला घाण आता ती. सवय काय दिले घाण लावते. आता आम्हाला माहित आहे वसंतदादांना सुधीरदादांना मला. तुझं राहू दे आता तुझा इतिहास माहिती झालाय सगळ्यांना आणि हे मग सांगू तेच नको. सांगायला लागलोय. सजयराजने विचार माझा इतिहास राहू दे सजयराजांचा विचार. सांगा दादा तुम्हीच आता इतिहास. कॅल्पिंग करून काय सांगायचं राहिला वसंतदादा आणि सजयराजा. का आमच्या एक्झिट केला? घेतो एंट्री घेतो. आता घेऊ नकोस माझी जबाबदारी नाही का परत एंट्री घेतला तर. रेजिस्टर करायचं. माझी तुम्हाला रिस्प्री करा सांगतो की इथे गेल्यानंतर रिस्प्री करा तुम्ही. आठवणी सांगायचं विसरले. टार्गेट कुठं पर्यंत दिलाय तू? आणशा तू एक्झिट केलास ना आता होय मग टार्गेट काय विचारायला? आणि मारतो की मी काय सांगत नाही आता. माझी जबाबदारी संपल्या उगाच लॉस झाला तर बोंबावू नको. प्रॉफिट काढून द्यायचं काम केलं. आमच्या आधारस्तंभ आता सगळे आहेत मोठे आहेत आमच्या इथे काय बोलू शकत नाही. मुस्तेक कर रे रिस्प्री. नाही अजून नाही थांबा अजून नाही गेला गडबड जरा थांब की. अजून नाही बरोबर पॉइंटला जाऊ दे. पॉइंटला जाऊ दे. हा आता करा रिस्प्री. थांबा मला 2 सेकंड लेटर दाखवू द्या काय पहिला सांगतो. आता कर हा, आता करा. केलं. तू मला जाऊया मुस्तेक दिवस घेऊन. अरे आणि तसं स्टॉप लॉस मी सांगतोय इथं आणा. नाही. किती? 403.980. 403.980. 980. सांग की सरळ इंग्लिश वर सांग. हो. 480 म्हणजे काय? सवय झाले रे. अरे सवय म्हणजे हे घाण सवय सांगतो. 980 ना? हा 980. आणशा समजलं की नाही त्यांना? होय रे वसंतदा तुमचा किती प्रॉफिट चालू आहे? रॉकेट जरा मोठं करते. नाही एवढंच बस लय मोठं आलं इथे पडतंय रे. लय अनुभवलंय आम्ही. जराच घ्यायचं. यार उलट झालं. अरे एवढं नको लय झालं ते. सजरा तुमचा प्रॉफिट किती चालू आहे? माझं 7 करोड. म्हणून तर विचारलं मुद्दाम. तुम्ही एंट्री घ्याय नाही सा. माझे बरोबर वसंतदा, $11 तुमचा किती झाले चालू आहे? आता. माझे $11 झाले बरोबर. पाठव मला. हॅलो पाठव म्हटलं मला. अंशा मार विड्रॉल. ग बसा आता कुठं माझं व्यवस्थित झालं अकाउंट ते आणि उडवू नका आता. अजून व्यवस्थित राहणार नाही. त्याला व्यवस्थित म्हणायचं नाही. अजून लॉस होतेच. ट्रेड संपल्यावर ट्रेड करते तर आम्ही काय करणार त्याला? मार्केट जाणारच की. तू इथंच नाही ऑनलाईन दिवसभर मर्दा रील्स पाठवत बसतोस. आणि जे घेते ते लॉस मध्ये जातात. होय. और याला मी काय टाकायचं नाही दिवसभर याला. आज नुसता होता 5 ना मिनिटं काय नुसता ब्रेक होती मला तेव्हा नुसता बाहेर आलो तुम्ही. आणि याला वाटतं की रील्स टाकतोय मी. मग त्याला डाटा असतोय तुला. थर्ड नाही लिहिलेला बाबा. डबल टॉप सेलिंग. नाही ग बसा तुम्ही भीती घालू नको सो. त्याने प्रॉफिट मध्ये येत असं की मुसळून तुमचा ब्रेक किती प्रॉफिट झाला आहे? ब्रेक करते. 530. काय 2 प्रॉफिट वेळा चालू घेऊन आहे? गेले किती व्हॅलिड नाही आहे ते. हा. प्रॉफिट 530 चालू आहे. होय तू दाखवायला की ग्रेड मध्ये. एकच लॉट आहे ना? होय रिस्प्री केली रे ना. मग मगाशी 1000 दाखवलं तुम्हाला. नवा रे बाबा. खाली होय 1000 दाखवत असतो. एखादा कन्फ्युजन नको रे तू आता. काय? अरे मगाशी त्यांना इथं 300 रुपये दाखवाल तुम्ही इथं 1000 रुपये कसं दाखवाल? आणि आता 530 रुपये आहे तिथं एक लॉट बुक करून. होय 600 दाखवलं. ते रॉकेट लावल्यामुळे झालं रे ते कळलं काय?
थांब की जरा मोठा प्रॉफिट आहे की. हॅलो वसंत दादा. ग्रीन मध्ये असतात ते सांगायचं नाही व्हय. हा ग्रीन मध्ये असते ते. तेच सांगितलेले की तुम्हाला. नाही निळं असेल निळं. निळं नाही निळं हिरवं केलं. आणि कॅपिटल किती दाखवाले? कॅपिटल 600. हा वसंत दादा तुमचं किती प्रॉफिट चालू आहे? नुसत्या 1000 महाराजांनी विड्रॉ तिकडे द्यायचं की त्याला नंतर तुला तू नाही नाही अजून नाही नंतर. विड्रॉल मारून 1000 पाठीनंतर बघू. पहिला 4000 मी काढून देतो नंतर काय करायचं ते करा. असं आहे होय. म्हणजे आमची जबाबदारी संपली म्हणतात. माझी जबाबदारी संपत्या. मग राहू दे ते 4000 रुपये. 10,000 काढून देतो मी. तुमची फी रिकवर झाली 10,000 की मग संपला विषय. तेच की 10,000 व्हायलाच देत नाही मी. विड्रॉल मारत राहतो. हा चालेल. मग ट्रेडच बंद करणार कसं 29 तारखेला प्रीमियम संपते. तू कुठे गेलास रे सध्या? म्हटलेलं चालू केलं. हा नाही 1 महिन्याच्या आत रिकवर करून सासरवाडी. देणार फी. 1 महिन्याच्या सध्याचा आत fee recover सासरवाडी होते. जाऊन बसलाय. सध्याचा वसंत दादा प्रॉफिट किती चालू आहे? 1600 आणि दुसऱ्या अकाउंटवर त्यांचा 1000 चालू आहे. 7 करोड होणार होता. तुम्ही रिस्क फ्री करा नाही का नाही मन्या वसंत दादा? हा रिस्क फ्री करा नाही का नाही ट्रेड? केला की 1 लाख. खरं सांगा. सज्जन दादा माझी जबाबदारी नाही काय? काय त्यांनी रिस्क फ्री करा नाही ट्रेड. ते आता तुझा स्टुडंट बाबा मी काय सांगतो तुला. सध्या तुझा गळा जातोय आणि परत रॉकेट लावणार नाही आता शेवटचं रॉकेट. माझी जबाबदारी संपली तर ट्रेड रिस्क फ्री झालाय. आता कंटिन्यू करूया का तुमचं? जे नवं काय चुकून सांगायचं झालं. close करताना कधी त्या करायचं? हॉस्टेलला मीटिंग मध्ये मीटिंग काय मध्ये म्हटला? रिमूव्ह करते. तुमचा आता ट्रेड चालू राहू दे. गेला तर रिस्क फ्री नाही तर वरती टार्गेट. हा नियम पाळत नाही त्याला रिमूव्ह करायचं डायरेक्ट. होय होय समजलं का वसंत दादा? आज कमाएगा excuse. तो कल खाएगा. नो एक्सक्यूज. आता तुमचं कंटिन्यू करतो बघा. लिहून घ्या ट्रेंड लाईन लिक्विडिटी. लक्ष लागणार नाही हो. नाही लागणार. लिहून घ्या ट्रेंड लाईन लिक्विडिटी. मी आहे की इकडे लक्ष द्यायला. तुम्ही कशाला काळजी करायला? काय काय ते सगळं मी सांगतोय कुठं काय करायचं. आता कसं पण प्रॉफिट मध्ये आहे ना तुम्ही 1,500. कुठे दाखवते? 4,000 तर 6,000 झाले की. हा हा ते झाले. 2,000 प्रॉफिट मध्ये आहे. बस की अजून काय पाहिजे? आता लिहून घ्या ट्रेंड लाईन लिक्विडिटी. हा झाला नाही पॉईंट. पुढे नेक्स्ट पॉईंट. हा नेक्स्ट पॉईंट ट्रेंड लाईन लिक्विडिटी. या लईच लक्ष लागणार आल्यावरती. पहिला दिवस. ट्रेंड लाईन लिक्विडिटी. लिक्विडिटी मैं भी धुलवा है बामी. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी. लिहून घ्या खाली ट्रेंड लाईन लिक्विडिटीच्या खाली हा ट्रेंड लाईन लिक्विडिटी लिहा. हा लिहिले. त्याच्या खाली लिहा ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी. सब पॉईंट. हा सब पॉइंट. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी. ते किती सपोर्ट आहे माहिती? ते एकदमच दे म्हणजे 1 2 3 करता. त्यानंतर तसं मग नाही एक रे. चालू करता. त्या पॉईंट मध्ये लिहायला पाहिजे. मग एकदम काय करणार? एकदम कसं देऊ मी? अरे आमचे सर काय करायचं माहिती आहे? शिकवायच्या आधी असं तुमच्या करायचं. सरला सोड इकडे बघ. ट्रेंड लाईन लिक्विडिटीच्या खाली ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी लिहा. सर ने बोला करने का तो करने का. ट्रेंड लाईन ते- सपोर्ट लिक्विडिटी लिहा. हा ट्रेंड लाईन लिहिली किती? त्याच्यानंतर त्याच्या खाली लिहा ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी. लिक्विडिटी. आरम्या तू गप सांगा आता. तुम्ही सांगा ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी कशासाठी वापरणार आपण? पहिला आन्सर तू सांग. काय माहिती? बाईंग साठी काय सेलिंग साठी? नाही मला काय तर उत्तर पाहिजे. माहित नाही. काय म्हटलं तुम्ही? ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी कशासाठी वापरणार? बाईंग साठी काय सेलिंग साठी? ट्रेंड लाईन सपोर्ट म्हटलंय का मी? ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी. हा बाईंग साठी. इम्रान दादा तुम्ही काय म्हणताय? कशासाठी वापरू शकतो आपण? बाईंग
मुस्लिम दादा तुम्ही काय म्हणताय? थांबा बघून सांगतो. नाही लगेच पाहिजे आता. माहित नाही राहू दे. आरमान तू सांग. ट्रेंडलाईन लिक्विडिटी कशासाठी वापरणार? ट्रेंडलाईन सपोर्ट लिक्विडिटी सपोर्ट लिक्विडिटी बाईंग साठी. बाईंग साठी ना? हम्म. आरम्या तू परवा मला काय सांगाल ट्रेंडलाईन लिक्विडिटी कशासाठी वापरणार बाईंगची? परवा दिवशी ब्रेक झाल्यानंतर सेल करणार तूच म्हणालतास ना? हा ब्रेक मग आता झाल्यानंतर बाईंग साठी का म्हणाला असेल? म्हणजे तिथं आल्यावर त्या पॉइंट वरती गेल्यावर काय ते ब्रेक झाल्यावर सपोर्ट ब्रेक लाईन ते काय तरी असणार कशासाठी वापरणार सांग? ते क्रॉसला म्हटल्यावर मग ते हेच की सांग सेलिंग साठी. कशासाठी वापरणार तेवढंच सांग. मला पण कन्फ्युज करायचं नाही त्यांना पण करायचं नाही. कशासाठी वापरणार एक उत्तर सांग. बाईंग का सेलिंग? बाईंग. लिहून घ्या आता. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी हा ही सेलिंग साठी वापरणार. सेलिंग साठी. हा लिहून घे. पुढचं सांगणार एक्सप्लेन करायचं अजून. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी ही सेलिंग साठी वापरणार. मस्त दादा काय नसतं चार्ट बघायला आहे काय? नाही मोबाईल बघा. ट्रेंड लाईन नाही काय? सपोर्ट लिक्विडिटी हा ही आपण सेलिंग साठी वापरणार. कायम सेलिंग साठी वापरणार आहे. होय सेलिंग साठी वापरणार. त्याच्यानंतर लिहून घ्या. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी मार्क करताना हायर थांबा की सिस्टम सांगा. काय गडबड आहे काय? तिथं काय होत नाही की. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी मार्क करताना आता मला सांगा ट्रेंड लाईन सपोर्ट मार्क कसं करायला सांगितलोय मी स्ट्रक्चर शिकवताना सपोर्ट रेसिस्टन्सचा प्रकार शिकवताना काय कनेक्ट करायला सांगितलोय? कुठले पॉईंट कनेक्ट करायला सांगितलोय? लोअर हाय. ट्रेंड लाईन सपोर्टला हा हायर लो. लिहून घ्या. सपोर्ट करताना ट्रेंड लाईन सपोर्ट मार्क करताना हायर लोचे पॉइंट मार्क करत जाणार. ट्रेंड लाईन सपोर्ट मार्क करताना हायर लोचे पॉइंट मार्क करत जाणार. लिहून घेतला अनिश? हा हो सर. एखादे लय मारे ना हसलास तर. मी तर काय हसवा याला नाही क्लास करावं पैसे भरल्यात. काय हे काय जो करलोय मी. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी कसे मार्क करणार? हायर लोचे काय मार्क करणार? पॉइंट मार्क करणार. ठीक आहे. आणि तो कॅमेरा बंद कर. अरे नेमकं काय अरे मला कन्फ्युज करू नको रे. लिहून घ्या. त्याच्या खाली अजून एक पॉइंट लिहून घ्या. इम्रान जरा तुम्हाला समजलं? हो समजला. जरा असं मजा राहू देत काय ना म्हणजे जरा सगळी फ्रेश राहतील. हो. आता सगळी अशी बसतात शांत एकदम. ते मला कळत नाही समोर शिकायला काय गप बसल्या नाही हसायला तरी. तर वाटते तरी रे क्लासमध्ये. आरम्याला असं पकडून आणणार का वाटायला? ते हेलिकॉप्टर मध्ये पायलट असतो. होय. लिहून घेतला. सेकंड पॉइंटला जेव्हा ट्रेंड लाईन सपोर्ट एका बेरिश कॅन्डलने ब्रेक होतो. जेव्हा ट्रेंड लाईन सपोर्ट एका बेरिश कॅन्डलने ब्रेक होतो. जेव्हा ट्रेंड लाईन सपोर्ट बेरिश वाक्य जरा थांबून सांगा हो. एकदम पूर्ण सांगू नका. नेमकं लिहायचं काय? सपोर्ट बेरिश कॅन्डलने ब्रेक होतो. रिपीट करा की. ट्रेंड लाईन सपोर्ट जेव्हा बेरिश कॅन्डलने ब्रेक होतो तेव्हा सेलर्स ऍक्टिव्हेट होतात. रिपीट करा बरं. जेव्हा ट्रेंड लाईन सपोर्ट लास्ट टाइम सांगणार आहे काय? जेव्हा ट्रेंड लाईन सपोर्ट हा बेरिश कॅन्डलने ब्रेक करून ट्रेंड लाईनच्या खालच्या साईडला क्लोजिंग देतं. ट्रेंड लाईनच्या खालच्या साईडला क्लोजिंग देतं
खालच्या साईडला क्लोजिंग देत तेव्हा सेलर्स ऍक्टिव्हेट होतात. चार्ट सोडा आता. खाली आहे लिहिली होय, लाल लाल दिसलं की दुखायला जरा काय असेल तरी बघा. नाही लाल नाही, ग्रीन मध्ये असणार की अजून प्रॉफिट असणार. प्रॉफिट आहे ना. ते कॅन्डल लाल म्हणाले आकडे रे. कमी कमी व्हायले की हो. हा तसं होय. तरी लॉस होत नाही का तुमचा आता कसं पण रिस्क फ्री केलाय ना. नाही खरं प्रॉफिट बघून आता जरा चांगलं वाटत होतं. मग कसं पण Selling 1000 होतं प्रॉफिट मध्ये राहता येतं ना. काय सेलर्स ऍक्टिव्हेट होतात. दिवसाचं 25% कॅपिटल काढला तुम्ही आता बास की. होय सेलर्स ऍक्टिव्हेट होतात. ठीक आहे. हा हा डन. त्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये लिहून घ्या. सब टॉपिक चालू आहे का अजून. हा सब पॉइंट ओके. ट्रेंड लाईनच्या खालच्या साईडला बायर्सचे स्टॉप लॉस असतात. लवकर लिहा म्हणजेच प्रॅक्टिकली तुम्हाला सांगता येईल मला. अनिश आता मी काय बोलणार नाही सांगतो. ट्रेन लाईनच्या खालच्या साईडला बायर्सचे स्टॉप लॉस असतात. ओके. आणि सेलर्स ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर बायरचे स्टॉप लॉस फास्ट ब्रेक करत करत खाली येतात. आणि मग seller? नेमकं लिहू काय सांगा. नेमकं लिहू काय. ए मध्ये मध्ये बोलू रे, माझं चुकालं इथं. सगळ्यांचं वय की चुकायला तुझं. किंवा एकदा पट्टा चालू की नाही सारखं चालूच करतोय म्हणल्याच काय नेमकं मी. अरे तुझे सांगावले मध्ये मध्ये बोलू नकोस. स्टॉप लॉस काय याला कुठं होतो स्टॉप लॉस असतात त्याच्या पुढे काय रे. स्टॉप लॉस असतात. हं. आणि बायर्सचे स्टॉप लॉस हे सेलर ब्रेक करत करत खाली येतात. स्टॉप लॉस असतात आणि सेलर ह्याच्या पुढे काय. सेलर्स ब्रेक करत बायर्सचे स्टॉप लॉस ब्रेक करत खाली येतात. सेलर बायर्सचे स्टॉप लॉस ब्रेक करत खाली येतात. लिहून घेतला. सौरव दादा क्लास रिपीट होणार नाही. लास्ट आहे तेवढंच ऐकून घ्यायचं. उद्या 10 ते 7 वाजेपर्यंत क्लास नसतोय. त्यामध्ये कधी पण जॉईन करा. मी रिपीट करू शकतोय. पण आता काय रिपीट होणार नाही काय नाही. ओके चालतंय. ठीक आहे. नाही लिहून घेतला. आता होणारच नव्हतो हा. नाही आता व्हाय तेवढंच ऐकून गेला काय ते. आता आलोय असं टाइम म्हणून. हा आता उद्या कारण हो, सकाळी ठीक 10 ते 7 मध्ये तुम्हाला बसायला ना काय. कितीला 10 ते 7 सकाळी कधी पण बसा. सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत. संध्याकाळी 7. हा ग्रुप बरं प्रीमियम बरं ग्रुप चालतंय. ह्याच्यावरती लिंक माझ्या असते कायम तीच चालू असते दिवसभर. आता लिहून घेतला तुम्ही. चालतंय. ट्रेंड लाईन सपोर्ट म्हणजे काय. ट्रेंड लाईन सपोर्ट बायिंग साठी वापरणार का मग सेलिंग साठी वापरणार. सेलिंग साठी समजलं. आता प्रॅक्टिकली बघूया. हा. अजून काय सांगायला लागणार सांगा मला पहिला त्यात. काय डायरेक्ट प्रॅक्टिकली दाखवू. दाखव प्रॅक्टिकल हा रम्या घायला आहे की तुला. ट्रेंड लाईन सपोर्ट मार्क लागणार मला आता. आता पुढचं इकडचं बघा जरा तिकडे मार्किंग केलोय. तुमचं उद्या प्रॉफिट होईल नाही बघा ते मार्किंग केलं तर. 15 मिनिटामध्ये शिफ्ट करू. म्हणजे मोठा टाइम फ्रेम घेतो. आता आपण ट्रेंड लाईन सपोर्ट शिकलो ना. हायर लो मार्क करणार. इथून घेतो इथून ठीक आहे. हायर आहे हायर लो. हाय तर हायर लो. एक हायर लो गावला. परत हायर हाय मार्केट इथं गेलं. हायर लो इथं आला पण हा लहान आहे एकदम. परत हा इथं हायर लो झाला. हा इथं हायर लो हा पण लहान आहे. हायर आहे इथं मॅच होत नाही. इथं होतोय का इथं होतोय सांगा मला. इथं का इथं तिकडे दुसरं इथं हायर लो. परत हायर हा इथं गेलं. हा हायर लो होतोय. असेंडिंग पॅटर्न पाहिजे का सपोर्टला. 3
परत अजून कुठला हा मला होतोय हा होतं. ठीक आहे बस एवढेच हा. हायर लो मार्क केलोय हम्म. इम्रान दादा हायर लो मार्क केलोय सगळे हो पण कसं मार्क केलं बघा असं असेंडिंग पॅटर्न मध्ये असेंडिंग आहे म्हणजे सीडी सारखं आहे, चढत चाललंय हो चालतं. अशा मार्केटमध्ये हायर लो मार्क करायचे ठीक आहे हम्म. आणि हे मार्क केला तर ह्यांना जुळवायचे कनेक्ट करायचे हे लिहून दिले मी तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये मार्क करून कनेक्ट करायचे म्हणून होय. मग आता इथे मार्क करून कनेक्ट केलो हम्म. आता मला सांगा सगळे हायर लो कनेक्ट झाले का नाही हम्म. आता हे पॉइंट काढायचे ठीक आहे हम्म. आता ह्याच्यानंतर मार्किंग केलो मी हम्म. लिहून घ्या ज्या टाइम फ्रेम मध्ये मार्किंग करताय त्याच्यातच चौथा पॉईंट. हा त्याच्यावर सब पॉइंट मध्ये चौथा पॉइंट ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करताय ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करताय आणि समजाले हळू सांगा मला. ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज नाही आहे व्यवस्थित आता काय विषय नाही. आमचा का हसू यायलाच नाही बोलला दादा हसवालाच मरता तू क्लासमध्ये मी आता काय करायला सांगितलं. आरमानला राग आला. आर्म्याला राग आला बघ नाही सॉरी बाबा, सॉरी तसं काय नाही. सॉरी सॉरी सॉरी. ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करता इम्रान दादा लिहून घेतला हो ज्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करताय त्याच पर्टिक्युलर टाइम मध्ये ट्रेंड लाईन सपोर्टचं ब्रेकआउट झालं पाहिजे ब्रेकडाऊन झालं पाहिजे त्याच टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड लाईन सपोर्टचं ब्रेकडाऊन झालं पाहिजे लिहून घेतला आता इम्रान जरा सगळे राहू दे तुम्ही थोडं सांगा मला ट्रेंड लाईन सपोर्ट मार्क कसा करायचा हे समजलं तुम्हाला हो समजलं. काय करायचं असेंडिंग म्हणजे एक चढत असते मार्केट त्यामध्ये काय शोधणार आहे तुम्ही हायर आहे हायर लो. हायर लो शोधणार ठीक आहे म्हणजे मार्केटचा अपट्रेंड असणार हायर लो चे हो. पॉइंट मार्क करत जाणार आपण हो आणि ते पॉइंट जुळतात का बघायचा काय प्रत्येक पॉइंट एकमेकाला जुळतोय का बघायचं हो आता हे पॉइंट जुळालते इथं जुळत नव्हते म्हणून हे पॉइंट मी अवॉइड केले जे हो. जुळालते तेच पॉइंट मी घेतले फक्त मग इथं आता एक चढाल्याचं मार्केट दाखवलं गेलं बघा हो मग इथं काय सांगितलंय ट्रेंड लाईन सपोर्ट बाईंग साठी वापरायचा आहे का सेलिंग साठी सेलिंगसाठी. मग इथं बेरिस कॅन्डलला ब्रेकआउट द्यायला पाहिजे मग मला इथं सांगा आता सगळी बेरिस कॅन्डलने या ट्रेंड लाईन सपोर्टच्या खाली ब्रेकआउट दिलाय का नाही दिलाय हा ट्रेंड लाईन सपोर्ट इथं संपतोय ह्याच्या खाली इथं ब्रेकआउट दिलाय का नाही कॅन्डलनं नाही काय झाला दिलाय हा दिलाय पहिला नाही म्हटला तुम्ही मग ते आता तुम्ही सांगा चार्ट बघू नका हो काय झालं? ब्रेक केलाय का नाही सांगा इथं खाली राहू दे थांबा आमच्या ट्रेनला ब्रेक करून बेरिस कॅन्डल झाल्या का नाही ते डॉलर मोजायले. तुम्ही सांगा मस्त ट्रेन लाईन सपोर्ट ब्रेक करून झालाय का नाही ही ट्रेंड लाईन सपोर्ट इथं संपतो इथं खाली कॅन्डलला बॉडी क्लोजिंग दिलाय का नाही मग इथं ट्रेंड लाईन सपोर्ट ब्रेक झालाय का नाही झालंय. लिहून घ्या पुढे इथपर्यंत क्लिअर आहे होय.
ट्रेन लाईन सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर 5 पॉईंट. हा ट्रेन लाईन सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर ज्या कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिलंय ज्या कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिलंय ज्या कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिलंय त्या कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस ठेवायचा. त्या कॅन्डलच्या हायला स्टॉप लॉस ठेवायचा. लिहून घेतला. लिहून घेतला. हो आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर सेकंड कॅन्डलला आपली सेलिंगची ऑर्डर लगेच एक्झिक्यूट करणार. लिहायचं. हा लिहायचा होय. काय म्हटलं? ब्रेकडाऊन झाल्यानंतर सेकंड कॅन्डलला ब्रेकडाऊन झाल्यानंतर सेकंड कॅन्डलला सेलिंगची ऑर्डर एक्झिक्यूट करणार. लिहून घेतला. अनिश लिहून घेतलास. अनिश काय बोलत त्याला मस्करी करायला लागलोय की सगळं सांगा पाहिजे होय. तर मग काय सगळं सांगालतस की रिपीट करा म्हणून. आता चार्ट बघू नका. चार्ट मला सांगणार आहे. थिअरी लिहून घेतला का सांगा पहिला. हो ते नंतरच दाखवणार आहे. मस्त पहिला गेम आता हे बघा. दाखवूस. इम्रान दादा इथं ट्रेड दिला मगाशी. मस्त गेम दाखवूस असेल. हो प्रॉफिट मध्ये गेला की नाही बघा. मग ट्रेड घ्यायला पाहिजे का नाही आज इम्रान दादा. पाहिजे. हो पैसे गेले आज तुमचे. आता मुस्लिम दादा तुमचा प्रॉफिट किती चालू आहे. 1300. लगेच लगेच एक्झिट करा. झाले. लगेच 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 करू काय? करा की. करा लगेच. वाट बघायची अरे लगेच म्हणजे ते लगेच. आर्यने कशाला घालतोस हेडफोन? माझं कान दुखायला लागले आता. बघ केवढे कष्ट घ्यायला. आता प्रीमियम घ्या लवकर. कितीला क्लोज केला. खाली दिसतंय ना ते क्लोज्ड मध्ये. हा क्लोज मध्ये. 1150. हा आणि ओव्हरऑल कॅपिटल किती दाखवायले. 6700. 6700 म्हणजे आता मी किती लांब आहे बघा. तुमचं प्रीमियम विकत घ्यायला परत 4000 5 6 2700 फक्त 1300 रुपये लांब आहे मी अजून. ठीक आहे. नंतर प्रीमियम घ्यायचं स्वस्तात मस्त. ठीक आहे. चालतंय का मुस्लिम दादा. होय होय. चालतंय. 10,000 झाले तर मग घे. नाही हो प्रॉफिट झाले बघा. पहिला अकाउंट मी 10च्या वरती घेतल्याशिवाय मी काय म्हणत नाही. मजा आली होणार. 30 तारखेपर्यंत आहे का तुमचं अजून. 20 नव्हे हो. आजपासून महिना झाला. नाही नाही पूर्ण एका महिन्यात रिकव्हरी करून देणार म्हटले. एका महिन्यात कधी पण झालं आजपासून महिना पकडायचा काय? नाही नाही हा आजपासून महिना पकडायचा. हा तेच म्हटले. हा पण जर 2-3 दिवसात रिकव्हर झाले की मग संबंध संपला. नाही 2-3 दिवस वाटत नाही होणार. राहू दे मी बघतो किती कसं करायचं. वसंतदादा प्रॉफिट झालाय की नाही. झालाय प्रॉफिट झालाय. एक्झिट केलाय की नाही. जरा हॅलो विंडो चालू पाहिजे ते आणि 200 रुपये आले. तसं हा असं विचार येतात लगेच. सांगितलं की नाही लगेच. ग्रीड तयार होत्या. जरा पैसे बघितले ग्रीड तयार होत्या. हॅलो वसंतदादा. 7 करोड. वसंतदादा माईक चालू करा. कुठे गेलं? प्रॉफिट झाला का नाही. सध्या काय म्हणाल ते माझ्यासाठी खाली येऊन जाणार. सजिता कुठे आहे की नाही. सज्जादा शांत आहे. पैसा हरलाय सज्जादा.
पार्टी देतोय काय पैसा हरलाय म्हणून. माझा आवाज येणार का मागापासून? नाही नाही, सगळे आता म्यूट झालता. सगळी आला. हॅलो सन्नादा. ट्रेड एक्झिट झालाय का तो 160 पिपला? सेलिंग लेवल टॅप झाल्या. सेलिंगचा ट्रेड घ्यायचा नाही पण लेवल सगळ्या क्लोज झाल्यात. ट्रेड क्लोज करायला पाहिजे सगळ्यांनी. नंतर काय झालं माझ्यावर जबाबदारी बोला नाही. की बोला. ट्रेड एक्झिट केला ना? हो झाला. फिक्स एक्झिट केला ना सगळं? हो. आजचा डे इथंच क्लोज करा जरा. तुम्ही पण आता ट्रेडिंग करू नका. नाही नाही. मी पण देत नाही. एका लेवलला आलं तर बघा फक्त ट्रेड देतो मग. बरोबर ठीक आहे. ठीक आहे? मला मेसेज करा कॅपिटल किती झाले ते. बरोबर ठीक आहे करतो. तुझे वाल होय करतो. चालतंय. आता मुस्लिम दादा, इम्रान दादा आणि अरमान. बस सर. नाही घ्यायचं आहे की थांब क्लिअर करतो की. आणि मी नाही तुमचा तुम्ही उद्या सकाळी 10 ते 7. तुमचा उद्या 10 ते 7 मध्ये तुमचं काय असेल ते. ओके. आता मी काय सांगितलं ट्रेन लाईन मार्किंग करायला शिकवलं तुम्हाला. मार्क केल्यानंतर ट्रेन लाईन सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर काय करायचं हे शिकवलं. कुठल्या कॅन्डलला ब्रेकआउट व्हायला पाहिजे हे शिकवलं. म्हणजे आता बघा इथं ट्रेन लाईन सपोर्ट या कॅन्डलला ब्रेकआउट झाले. ह्याच्या सेकंड कॅन्डलला तुम्ही एंट्री घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि स्टॉप लॉस ह्याच्या हायच्या वरती, ह्या लेवलच्या हायच्या वरती, या कॅन्डलच्या वरती किती पण लावा. मग इथं लावला मी ना आणि ह्याच्यानंतर ट्रेड घ्यायचा. मग प्रॉफिट झालाय की नाही बघा इथं. आता इथं काय होते माहिती का, इथं ज्यांचे स्टॉप लॉस असतात बाहेरचे ते स्टॉप लॉस ब्रेक करत जात आहे. ठीक आहे. समजलं ट्रेंड लाईन लिक्विडिटी म्हणजे काय. आता आपण ट्रेंड लाईन लिक्विडिटी मध्ये कोणती लिक्विडिटी शिकलो सांगा मला. इम्रान दादा तुम्ही सांगा. सपोर्ट. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी कशासाठी कामाला येणार, बाईंगला काय सेलिंगला? सेलिंगला. ठीक आहे. मुस्लिम दादा तुम्ही सांगा. सेलिंग कन्फर्मेशन करण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? सेलिंग कन्फर्मेशन कर. ट्रेंड लाईन सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर सेल करा म्हणून सांगतोय. काय म्हटला? ट्रेंड लाईन सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर सेलिंग करायचं म्हणून सांगितलोय. हा. पण ते ट्रेंड लाईन सपोर्ट ब्रेक झालाय की नाही तर कन्फर्मेशन कसं घ्यायचं? अरमान तू सांग. सेकंड कॅन्डल लेवलच्या बाहेर क्लोज आहे. सेकंड कॅन्डल काय फर्स्ट कॅन्डल? फर्स्ट कॅन्डल ती कोणत्या कलरची पाहिजे? रेड. कोणत्या टाइम फ्रेम मध्ये पाहिजे? ॲनालाइसचे 15 आणि 1 मिनिट नाही 5 नाही मिनिट. नाही ते सांगायला नाही मी. पर्टिक्युलर टाइम फ्रेम सांगितलं आहे. सेम टाइम फ्रेम मध्ये सांगितलं का नाही इम्रान दादा? हो पर्टिक्युलर सेम टाइम फ्रेम मध्ये पाहिजे. त्याच पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये म्हणजे 15 मिनिटांमध्ये अनालाइज केला तर कॅन्डल्सची कोणत्या मिनिटामध्ये पाहिजे? त्याच घ्यायच्या पाहिजे का? त्यामध्येच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर क्लोज झाली समजा आता रेड पण म्हणजे त्या स्टॉप लॉस करून ठेवणार. त्या ब्रेकडाऊन झालेल्या कॅन्डलच्या हायच्या वरती. ब्रेकडाऊन म्हणजे खालच्या साईडला क्लोजिंग देणं. ठीक आहे. समजलं तुम्हाला ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी म्हणजे काय? काय डाऊट आहे कुणाला? मुस्लिम दादा तुम्हाला काय डाऊट आहे? इम्रान दादा तुम्हाला काय डाऊट आहे? नाही. आणि तुला काय डाऊट आहे?
आणि नाही क्लिअर आहे. बघ अजून एकदा. सगळ्यांचं क्लिअर आहे. हम्म, थिअरी आणि प्रॅक्टिकल दाखवले, समजले तुम्हाला. हम्म. आता बघा एक लास्ट टाइम तुम्हाला अजून एक 2-3 टाइम दाखवत होतं, ठीक आहे. वर्क होते का नाही तेवढं बघा. हायर लो इथे पॅटर्न झाले का नाही. हम्म. तर मी डायरेक्ट बघून इथं हायर लो मार्क करत जातो. केलोय. हम्म. इथं बिअरिश कॅन्डलनं ब्रेकआउट दिलंय काय नाही. नाही झालं. एक मिनिट थांब, बरोबर ड्रॉ करतो. इथं बेरिस कॅन्डलनं ब्रेकआउट दिलंय का नाही सांगा मला. काय वीक आहे. नाही. नाही द्यायला. दिले का नाही. 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 हे तुम्हाला स्ट्रॅटेजी फॉलो करा म्हणून शिकवत नाही मी. फक्त मार्केटमध्ये कोणते कोणते प्रकार आहेत हे शिकवायला काय. स्ट्रॅटेजी तुम्हाला शेवटचे 5 दिवस कोणते वापरायचे आणि काय हे करायचं हे तुम्हाला शेवटला शिकवणार आहे मी. आता मुस्लिम सकाळपासून मी असला काय वापरलो हे ट्रेंड लाईन वगैरे काय असेल ते हॉरिझॉन्टल सपोर्ट रेजिस्टन्स वापरालोय. पण ते कसं वापरायचं तुम्हाला शेवटला मी शिकवतो बरोबर. आता इथं सांगा, इथं हायर लो होत गेलंय का नाही मार्केटमध्ये. दोनच हायर लो बेस्ट आले तिथं, इथं आणि इथं एकमेकाला हे 2-3च लिंक झाले ते. त्याच्यानंतर इथं बिअरिश कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिलंय का नाही. त्याच्यानंतर ह्याच्या हायच्या कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस ठेवायचा. मग इथं स्टॉप लॉस ठेवणार. त्याच्यानंतर एंट्री तुम्ही इकडे घेणार. प्रॉफिट होतोय का नाही. होतो. मग एकदा काय झालं सांगा. इथं सेलर्सची बायरची लिक्विडिटी इथं ग्रॅप केली सेलर्सने, ठीक आहे. काय डाऊट आहे तुम्हाला ट्रेंड लाईन लिक्विडिटी मध्ये. आता आपण ट्रेंड लाईन लिक्विडिटी मध्ये कोणती लिक्विडिटी शिकलो. ट्रेंड लाईन सपोर्ट लिक्विडिटी कशासाठी वापरणार आपण. सेलिंग. सेलिंग साठी, ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे. नाही. ठीक आहे. इम्रान दादा तुमचं क्लिअर आहे. हो क्लिअर आहे. हा मुस्लिम दादा तुमचं चालतंय. क्लोज करा मग आता. आणि कोण ट्रेडिंग करणार आहे त्याने जोडं थांबा. मुस्लिम दादा लगेच खुश. ट्रेड देणार नाही मी, फक्त एक्सप्लेन करणार आहे. ऐक आर्यन, हॅलो. हा ते जर तू टाइम फ्रेम हे करतोस का नाही, मला जरा एकदा जरा सांगशील ते उद्या, मी जरा लिहून घेतो परत.